नमस्कार मित्रांनो. कमळी मालिकेत आपण बघतो की खूप मोठा ट्विस्ट आहे. जेव्हा एखादी बाई पळते तेव्हा ती भ्याड नसते, ती स्वतःचं अस्तित्व वाचवायला निघालेली असते. आणि आज सरोजा पळत नाहीये, ती उठून उभी राहिलेली आहे. प्रेक्षकांनो, आजचा सीन म्हणजे संपूर्ण मालिकेचा टर्निंग पॉइंट आहे. आणि हा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की आज पहिल्यांदाच सरोजा कामिनीच्या तावडीतून स्वतः सोडवते आणि थेट अन्नपूर्णाकडे येणार आहे. ही फक्त तिची भेट नाही, तर न्यायाचा पहिला पाऊल राहणार आहे. कामिनीच्या घरात वातावरण तंग झालेलं असतं. सरोजा एका कोपऱ्यात बसलेली आहे, पण डोळ्यामध्ये भीती नाही, फक्त असह्य संयम आहे. कामिनी चिडून तिला म्हणते, मी तुला इथे ठेवलेली आहे म्हणजे तुझ्यावरती मी उपकार केलेले आहेत. आता माझा विरोधात जाण्याचा विचार करूच नको. तेव्हा सरोजा शांत पण ठाम आवाजात म्हणत असते, उपकार? आणि तू माझ्यावरती? तू कशाला करशील उपकार? उपकार ते असतात जे माणसाला उभं करतात. तू मला जिवंतपणीच पुरत होतीस. आणि कामिनी पुढे येते आणि म्हणते की तुला वाटतं का कमळी परत मिळेल? तू परत राजांच्या आयुष्यामध्ये येशील? सरोजा डोळ्यात डोळे घालून म्हणते, मला कोणाच्या आयुष्यात जागा नको. मला माझ्या मुलीचं सत्य हवं आहे. कामिनी हसते, पण ते हसू जहरीलं असतं. आणि ती म्हणते, सत्य? आणि ते तू नाही, मी ठरवणार आहे. तेवढ्यातच बाहेर कोणीतरी आवाज देतं. कामिनी क्षणभर मागे वळते आणि तोच क्षण सरोजा साधून घेते. आणि सरोजाला ती संधी मिळते आणि ती ठरवते की उठते आणि लगेच तिथून पळतच सुटते. हळूच दरवाजा उघडून ती जाते आणि तिचे पावलं थरथरत असतात. पण तिचं मन एकदम ठाम असतं. ती दार उघडून धावतच सुटते. कामिनी तिच्या मागे जाते आणि ओरडते, थांब थांब, तिला पकडा. पण सरोजा आज कैदी नसते, एक आई आहे. रस्त्यावरती येऊन ती श्वास घेत म्हणते, देवा, आज नाही थांबायचं. आणि ती पळत पळत पुढे येते. तिला काहीच माहिती नसतं की पुढे कोणाचं घर आहे. तिला अचानकच अन्नपूर्णाच्या घरामध्ये जाताना दिसतं की हे अन्नपूर्णाचं घर आहे. दारावरती जोरजोरात ठोका मारते आणि तिथेच अन्नपूर्णा घरातून बाहेर येते. अन्नपूर्णा दचकते आणि दार उघडते आणि समोर उभी असते ती सरोजा. अस्वस्थतेत आणि घामेजलेली आणि डोळ्यात पाणी असलेलं, पण चेहऱ्यावरती लढायची तयारी. अन्नपूर्णा तिच्याकडे बघते आणि हादरून जाते आणि म्हणते, सरोजा, तू इथे? आणि ह्यावेळी कशी काय? तेव्हा सरोजा हात जोडते आणि म्हणते, आई, मला वाचवा. मी आता मागे फिरणार नाही. अन्नपूर्णा तिला आत घेते आणि म्हणते, तू सुरक्षित आहेस, घाबरू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला कोणी काही हात लावू शकत नाही. तेवढ्यातच मधून राजन येतो आणि सरोजाला पाहून त्वचा साहस तिथेच थांबतो आणि म्हणतो, सरोजा, तू इथे कशी? सरोजा शांतपणे म्हणते, कारण आता लपून राहणं संपलेलं आहे. राजनच्या डोळ्यामध्ये अपराधीपणा असतो आणि तिथेच तिला शोधत होतो मी, असं तिला म्हणतो. सरोजा उत्तर देते, शोधायचं असेल तर सत्य शोधा, माझं अस्तित्व नाही. तेवढ्यातच कमळी येते आणि तिची नजर सरोजावरती पडते आणि तिचा आवाज पण थरथरतो. ती आई असं म्हणते. तो एक शब्द आणि सगळ्या भिंती तिथेच कोसळतात. सरोजा कमळीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, बाळा, तुला सोडून मी कधीच गेलेली नव्हती. तेव्हा कमळी रडतच म्हणते, मग मला का लपवलं हे सगळं? आणि तेवढ्यातच सरोजा डोळ्यात अश्रू घेऊन म्हणते, कारण काही लोकांना सत्य माहीत असतं, पण ते झाकण्यासाठी ते पाप करतात. अन्नपूर्णा पण तिथेच ठाम आवाजात म्हणत असते, आता पुरे. सरोजा, हे सगळं नंतर बोलूयात का? आजपासून ही लढाई आपल्या घरातूनच लढली जाईल. तेवढ्यातच बाहेर गाडीचा आवाज येतो आणि ती असते कामिनी. तिचा आवाज बाहेरूनच ती जोरात ओरडत असते आणि म्हणते, सरोजा, मला माहिती आहे तू इथेच आहेस. तेव्हा घरात सन्नाटा होतो आणि राजन म्हणतो, सरोजा, तू घाबरू नकोस, आता मी तुझ्या बाजूने उभा आहे. सरोजा पुढे येते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं, पण भीती नाही, फक्त निर्धार आणि निर्धारच असतो. आणि म्हणते, मी पळून आलेली नाही, मी परत इथे आलेली आहे.
आणि माझ्या मुलीसाठी, माझ्या सत्यासाठी आणि तुमच्या खोट्यांचा शेवट करण्यासाठी मी इथे आलेली आहे. आणि इथेच हा एपिसोड संपतो, कारण आता खेळ बदललेला आहे आणि कामिनी शिकारी राहिलेली नाही, ती शिकार होणार आहे. तर पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.